मम्मीला रागाला फोटो नाही काढला तर मारो उलफट. हे हॅलो गाईस, तर मी चिराग वैर आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. तर मित्रांनो, आम्ही आता आहे डहाणूमध्ये आणि आज आम्ही चाललेले आहेत मथुराला आणि पूर्ण फॅमिली आहे. मागे तुम्ही बघू शकता फॅमिली आहे आणि नॉईस येईल म्हणून मी इथे येऊन एकटा येऊन बोलायला लागला आहे. तर आज आपण मथुरा विजिट करणार आहेत फॅमिलीसोबत. जून महिन्यात चाललेत आम्ही आणि बघूया काय काय मजा येते. सगळं फॅमिलीसोबत मजा येईल. ते लोक माझ्याकडे बघून हसायला लागलेत. तर चला आता तिथे जाऊन त्यांच्यासुद्धा क्लिप घेतो. निमिषा दिदी आहे सोबत. आपण कुठे चालले सांग जरा. मथुराला चालले आहेत गाईस आणि चिन्मय पण आहे माझ्यासोबत. चिन्मय आहे, मनवित आहे, इथे आमचा छोटा आणि इथे बाकीचे सगळे फॅमिली आहेत. अंकू वहिनी हाय कर. मम्मीला रागाला फोटो नाही काढला तर मारो उलफट. मम्मी हाय का. मम्मी चल फोटो काढू. चल आपण चल ना फोटो काढू. फोटो काढू चल ना आपण. चल 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 फोटो काढू चल आपण. चल आपण फोटो काढू. चल ना. आजची रागावली ती माहिती आहे पप्पांचा. होय. आली आली ट्रेन आली. हो मग मी फोटो नाही काढायला भेटणार नाही तर. हो ट्रेन आली ट्रेन आली ट्रेन आली. चल चल म्हणून साईडला. चल चल. अरे चल ना. खूप वेळा मनवल्यानंतर आमच्या आम्ही रेडी झाले आहे फोटो काढायला. ये. तर गाईस कंटाळल्यात सगळे इथे थांबून बघू शकता तुम्ही कसे बसल्यात ट्रेनची वाट बघत. आणि डहाणूवरून आम्ही ट्रेन पकडतात. पालघरवरून आम्हाला तिकीट नाही भेटले. ट्रेन होती बट तिकीट नाही भेटलं ना निमिषाजी. तर आम्ही आता इथनं ट्रेन पकडतात. आमचा माणूचा ऑटोमॅटिक डान्स आहे सगळ्या दुंगीत असतो. ट्रेन जरा गाईस. तर गाईस आता आमची सीट भेटलेली आहे गाईस आणि बसले आता सगळी फॅमिली वगैरे. आणि आता बघा जेवायला बसतात. टाइम झाला दुपार वाजले. आता लाजते. आणि बघा मम्मीने रोट्या वगैरे आणल्यात. तिथे चिकनचा डब्बा आहे. तर तुम्ही सगळे जेवायला बसले होता. 15 किलो कांदा. आता लाचायला. तर गाईस आता जेवायला आम्ही हे आत्रवट्या घेतलेल्या आणि कलेजीची ग्रेव्ही घेतलेली. आता कशी लागते मसाले मम्मीने सकाळ सकाळ उठून बनवले. कशा आहेत त्या. मस्त आहे ना. हो गाईस आता पुरणपोळी खायला लागल्यात आम्ही. किती वाजल्यात या खायला. किती वाजल्यात किती 7:30. आणि एक नशिबाने चांगलं झालं की आम्हाला एकच कंपार्टमेंटमध्ये सीट्स भेटले. हे पूर्ण ही रो पण सगळ्या आमचेच आहेत आणि हा पण RSC पण. आणि बाकीचे अलग कोचमध्येच आहेत डायरेक्ट. ते B1मध्ये आहेत आणि आम्ही हे सगळे B3मध्ये आहेत. केळीच्या पानात आम्ही पुरणपोळी आणल्यात ताकी ते गरम राहतील. गरम म्हणजे फ्रेश राहतात. आणि हा कॉफी प्यायला लागला. तर गाईज आता आम्ही इथे भरतपूरला पोचलेले आहेत आणि आमची मागे ट्रेन आहे ती सायटिंगला काढते. तर गाईज आम्ही जसे पोचले तसे आम्ही सगळं सिटिंग अरेंजमेंटमध्ये घाई काढून होती कारण सगळे अलग अलग कंपार्टमेंटमध्ये होते. नंतर आम्ही TC सरांना भेटले आणि सगळं एकत्र करून भेटले आणि व्यवस्थित आले. प्रवास एकदम व्यवस्थित होता आणि मग सगळं घाई गडबडीत होतं. तर काय खायचं प्यायचं झोपायचं एवढंच चाललेलं ट्रेनमध्ये. सो मजा पण केली आम्ही. रीलसुद्धा बनवली ती मी तुम्हाला बाजूला दाखवेन. रेलगाड़ी चलेला हवा लगेला धीरे धीरे चलेला दिया डोलेला. रेलगाड़ी चलेला हवा लगेला धीरे धीरे चलेला दिया डोलेला. हवा लगेला दिया डोलेला हवा लगेला. हे भैया आमची मम्मी इथे जॉगिंग करायला लागले मॉर्निंग वॉक. आम्ही लोक इथे बसले. सुंदर कसं वाटते आपला प्रवास. मस्त एकदम सुखात होतं सगळं. तुझं असं वाटतं बघा. माझा मस्त मस्त
छान होता, कम्फर्टेबल प्रवास होता, फुल AC मध्ये प्रवास होता. झोप एकदम आरामदायक होती. भरतपूरला येऊन स्टेशनला येऊन ट्रेन थांबलेली आहे स्लायडिंगला बिकॉज ऑफ राजधानी एक्सप्रेस. राजधानी एक्सप्रेस जाणार आहे ना मम्मी आता क्रॉस झाली. राजधानी एक्सप्रेस क्रॉस झाली. गाईस आम्ही फायनल डेस्टिनेशन पोहोचलेले आहेत. थोड्याच वेळात आता ट्रेन थांबेल मथुराला. खूप एक्साइटेड आहेत सगळे. एक्साइटेड आहेत ना सगळे? येस येस. सो गाईज फायनल आम्ही पोहोचलेले आहेत मथुराला आणि आता बॅग्स वगैरे उतरवून घेतले. आता आम्ही आलेले आहेत 7 नंबरवर आणि तिथून आम्हाला जायला गेलं आता 1 नंबरवर. आणि ऊन खूप आहे इथे. आपल्या मुंबईला पाऊस होतं, इथे ऊन खूप आहे, डेंजर ऊन आहे. बघू शकता तुम्ही. एक नंबर बाहुबली नुसता. तर गाईज आता ही रिक्षा बुक केली आम्ही आणि आता बघा कसे बसून चालल्यात सगळे. चालले बाया उतरवायला. A few minutes later. गाईज आता आम्ही निघालेले आहेत ऑटो रिक्षामध्ये. दोन रिक्षा केलेल्या आहेत, ई रिक्षा. बघू शकतात इथे दीदी वगैरे आत्या वगैरे आम्ही सगळे आहेत आणि तिथे माझी फॅमिली आहे. लेट झाला जरा म्हणून डायरेक्ट रिक्षामध्ये बसून व्हिडिओ आले तेव्हा पटावट झालं सगळं हे करायला आवडलं टाइम झाला. यमुना नदी आहे गाई आणि ते सगळे थांबल्यात फॅमिली बघायला. ऊन कसं आहे? ऊन मस्त ऊन आहे, गरम गरम. अंकु ऊन कसं आहे? ऊन चटका लागताय. ऊन मजबूत आहे गाईस, डेंजर ऊन आहे, डेंजर. आणि घाई मध्ये मी रूम टूर सुद्धा नाही दिली, पण तिथे गेले ना आम्ही तर दाखवून मी रूम टूर. कुठे जायचं आता? गोकुल गोकुल गोकुल. आणि आम्ही मस्त इथे बिहारमध्ये UP मध्ये कोली गाणी लावले आहेत. हे बघा राधे राधे. सगळ्यांना मस्त फ्री मध्ये वाटत आहे. चांगला आहे नाही? कसं आहे अंकू? फुकट मध्ये. गाईड आता आम्ही 100 मध्ये गाईड केलाय. हा समोर गाईड सगळं गाईड करणार. आणि हे बघा इतके जण आहेत आम्ही. ओम नंद जी का घर है. इधर का 3 मर्यादा है. अंदर बैठ के दर्शन होगा, खड़े होकर दर्शन नहीं होगा. दूसरा फूल पत्ती लो तो भगवान दर्शन करना, फेंक के नहीं मारना. तीसरा फोटो वगैरह लेना नहीं. ताली बजाओ, हाथी घोड़ा पाल की जय कन्हैया लाल की. ऊंचा हाथ करो, हंसो आहा. गाईज आता आम्ही डायरेक्ट इथे रमण रेतीमध्ये आलेले आहेत. बघू सुद्धा इथे कसं आंघोळच करतात पूर्ण. बघा कसं मस्ती करायला लागल्यात रेतीमध्ये पूर्ण. एकमेकांना माखवतात. बघू शकतात गाईज कसं असं लिहतात इथे रेतीमध्ये. आणि ते हे लोक पण आता रेती घ्यायला लागले रेतली. आणि आता टाइम झाला तर मंदिर बंद करायला लावलं. तर गाईस आता आम्ही जवळ आले आहेत आणि हे ब्रह्मांड घाट आहे बघू शकतात तुम्ही. आणि हे सेम इथे गोवर्धन इको विलेज आहे ना, तिथे पण सेम असं आहे. ते बघू शकता तुम्ही यमुना नदी. तर गाईस आता आम्ही ब्रह्मांड घाट विजिट केलं. गोकुल नगरी पूर्ण फिरले. रमण रेतीला पण जाऊन आले. तिथे थोडं मातीत वगैरे खेळले. थोडंसं ऊन आहे ना, तर काय समजत नाही काय करायचं काय नाही. खूप ऊन आहे इथे. 38 to 40 डिग्री आहे इथे. 45. बापा बापा बापा. आणि आपल्या मुंबईमध्ये जर पाऊस आहे
आणि इथे 45 डिग्री सेल्सिअस इतकं ऊन आहे ना. तर गाईस आता आम्ही आलेले आहेत 84 घाटमध्ये आणि इथे समोर आहे वासुदेव द्वार. फिरून फिरून कंटाळलेत पूर्ण. खूप स्पॉट केले आम्ही. गोकुलमधले पूर्ण स्पॉट केले. लास्ट स्पॉट आहे म्हटलं आमचा 5वा स्पॉट आहे इथलं. इथे मेन म्हणजे गाईस जिथे जाते तिथे माकडं आहेत. मंदिरात सुद्धा बाहेर सुद्धा सगळीकडे माकड 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 माकड. आणि इथे बसलेलेच असतात पैसे लुटण्यासाठी सगळे. असं करा तुमचे एवढे पैसे वाटतील काय तुमचे ते पैसे डेंजर पैसे लुटायचे सगळे. हे बघा यांचं पण चालू आहे. तुम्ही हे करा एवढे पैसे द्या तुमचं हे होईल. त्याची प्राइस आहे की 1300-2200 2000. हा स्टार्टिंग 500 डायरेक्ट 1300. नाही स्टार्टिंग 600 आहे नंतर पण डेंजर काम आहे बघा. हे बघा इथे पण तेच चालू आहे. अंदर जाके आओ पहले अंदर सेवा करनी है फिर यहाँ सेवा करणं म्हणजे आपल्या इथे सगळं. हे बघा जिथे जाईल तिथे ब्राह्मण बसलेले आहेत. हा आला सेवा देणी आहे. सेवा देखील बोलतो आधी. असं काय फोर्स नाही करत बट ते लोक मॅनिप्युलेट करतात. चिन्मयने माकडवाडी लस्सी घेतलेली. दाखव चिन्मय दाखव अशी माकडवाडी लस्सी कशी लागते. कशी लागते. पैसे दिले आणि मी घेतलाय सोडा. गोटी सोडा मस्त लागते. दोपहर 3:30 बजे. तर गाईस आता आमची सवारी निघाली कृष्ण जन्मभूमीकडे चालत सगळे. तिथे मागे आमचं रूम आहे आणि हे लोक सगळे बघा चालत चालले आहेत. आणि इथे तुम्ही बघू शकता एक कार आहे. त्यांनी एक काटे लावलेत का तर माकडं येतात त्यासाठी. सगळे कारवर ते तसंच लावलं आहे. माकडं इथे खूप आहेत. इथे माकडांना घाबरतात. ते मस्त एक त्यांचं कॉन्सेप्ट भारी आहे. तर माकडांचं तिथे लावलं आहे आणि आम्ही सगळे आता चालत चालले आहेत. रूमचं टूर मी सकाळीच देईल कारण आता पूर्ण टेस्ट नाही झाला आहे पूर्ण तिथे. आणि मग सकाळी मस्त आवाज वगैरे तेव्हा दाखवेल मी. आणि आता कसं रूमच्या बाजूलाच आहे कृष्ण जन्मभूमी तर आम्हाला ते बरं पडेल म्हणून आम्ही चालत चाललो आहे. तर तिथे गेल्यावर भेटू आपण. तिथे काय मी नोटीस केलं आहे खूप सारे लोकांची सेवा म्हणून सरबत वगैरे वाटतात. सगळीकडे बघितलं आहे. तिथे गेला गोकुलमध्ये तिथे पण सोबत वाटत होते आणि इथे पण आता सोबत वाटत होते. स्वतःहून आपल्याला आग्रहाने सांगतात. गाडी थांबून वगैरे सांगतात बाबा सरबत घ्या सरबत घ्या. म्हणजे खूप असं चांगले लोक आहेत. आता काय दिवेला राधे राधे. हाँ कितना आंटी कितना. तर गाईस हे क्लिअर कॅमेरामध्ये कॅप्चर होते का ना माहिती नाही बट एवढं मस्त असं स्प्रिंकलर ठेवलं आहे. गरमी जास्त होते त्यासाठी आय थिंक सो बट माहिती नाही मला. छान कॉन्सेप्ट आहे. आणि आता आम्ही गेट नंबर 3 मध्ये पोहोचलेले आहेत. भारी वाटते काहीच वर्दीच आहे बरोबर त्याच्या इथे राहिलाय. फोटो काढतो आता काही नंतर भेटूया. आणि इथे मोबाईल वगैरे अलाउड नसते आम्ही आता मोबाईल ठेवतो. काही स्वतःहून असं विचारतात सगळ्यांना सरबत 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 मस्त किंवा सगळ्यांना मस्त ठेवलंय. राधे राधे. तो कुत्रा किती मोठा आहे. कसं वाटलं तुम्हाला. मोबाईल पाहिजे होता मध्ये. हा भारी होता पण मोबाईलच नव्हता. मस्त आपण जेल वगैरे बघितलं ना सगळं. बघा काहीच इथे कन स्मेल आहे. आणि इथे ही यमुना नदी आहे पूर्ण बघू शकतात तुम्ही. यमुना नदी आहे मोठी. आता इथे ई रिक्षावाले इथपर्यंतच आपल्याला सोडतात. पुढे आपल्याला चालत जायला लागते द्वारकाधीश मंदिरासाठी. आम्ही चालल्यात आणि मध्ये मध्ये तुम्ही बघितलं की कसं ते लोक ते मिल्कशेक वगैरे देतात.
सगळीकडे आणि जबरदस्ती करतात किंवा प्या प्या प्लीज प्या, थोडं तरी घ्या असं, म्हणजे सगळे फोर्सफुली करतात. पण ते त्यांचं हे काय इंटेन्शन दुसरं नसतं, फक्त आज एकादशी आहे ना, तर सगळ्यांचं तोंड गोड झालं पाहिजे म्हणून त्यांचा एक त्या इंटेन्शनने ते लोक हे वाटप करतात शेक वगैरे. तर काहीच आम्हाला आता काका हे समजवतात सगळं. आणि बघा आम्ही आता यमुना घाटवर आलेले आहेत. हा व्ह्यू दिसतो इथला एक नंबर. ये घाट को बोलते विश्राम घाट। नीचे आ जाओ, यही कृष्ण ने अपने मामा कंस के मार के विश्राम किया, तो घाट का नाम पड़ा है विश्राम घाट। 12 घाट इधर है, 12 घाट इधर है। यहीं से कृष्ण को लेके सामने देखो वहाँ इधर वृंदावन है 10 किलोमीटर। भाई बीच के ऊपर लाखों आदमी का स्नान होता है। सुबह 8 होती है, 5:30 बजे, उसमें 7:30 बजे। बघा गाईस, आम्ही तुम्हाला वाटत असेल टांगा गाडीमध्ये बसलेत, नाही सायकल आणि सायकल गाडीमध्ये बसलो. हे बघा हाय सायकल गाडी आम्ही उलट बसलोय. दिसतो ना मी हो दिसतो. टाका चालवतोय तिथे, डेंजर काम. म्हणून बसतो का? हा? भारी हा, एक नंबर एक नंबर. आणि वरून मी उलटा बसलाय, डेंजर काम. बघा गाईस, आता आम्ही ह्याच्यात आले कृष्ण जन्मभूमी पर्यंत. द्वारका दिसल्या होत्या, इथे आले सायकलमध्ये. डेंजर मेहनत करतात काका दुसरा. मी मागे बसलो तरी माझी कंबर दुखत होती. चालवली सायकल त्याने पण थकतो मी. हा ना, चालवली सायकल खतरनाक चला आपण. डेंजर. आम्ही नुसते बसलेले तरी आमचे असे पाठ भरून आले. ते लोक चालतात. ऍक्च्युली त्यांचं ते कामच आहे, त्यांचं सवय आहे, तरी जायचं. आता आम्ही श्रीकृष्ण जन्मभूमीमध्ये आल्यात आणि रात्रीचा व्ह्यू बघा तुम्ही. बघा इथलं किती म्हणजे मस्त त्यांनी हे केलंय. प्रॉपर एंट्रन्स आहे ही आणि इथे हा मंदिर आहे. आता आम्ही इथे जेवायला घेतो. मार्केट आहे पूर्ण इथे, जेवणासाठी काहीतरी बघतो आता जेवण. गाईस, इथे श्रीकृष्ण भूमीच्या गेटच्या थोडं जवळ इथे भोजनाला आहे. तिथे 100 रुपये थाली भेटते, व्हेज थाली. त्याच्यात चपाती वगैरे सगळं असतं आणि चांगलं व्यवस्था. सो आम्ही इथे डिसाईड केलं आहे जेवायचं. तर चला तिथला आतलं तुम्हाला ॲम्बियन्स आणि जेवण कसं आहे दाखवतो. तर बघा गाईस, आम्ही थाली मागवले. त्याच्यात चपाती येईल आता. अंकिता वहिनीला आले डिश. बघा असे भात नाही ना, आज एकादशी आहे ना, तर भात नाही ना आपल्याला. आज चपातीच आहे, खीर आहे, भाजी आहेत 3 प्रकारची आणि हे स्वीट आहे आणि सॅलड. हे बघा चपाती आले. सो बघा मस्त असं म्हणजे बेस्ट हॉटेल वाटतो. प्राइस झाली ती 100 रुपीज आहे आणि चपाती वगैरे अनलिमिटेड घेऊ शकतो. बघा आता तर गाईस मस्त आहे बघा. इथे भोजनालयामध्ये जेवले आम्ही. तर मस्त इथे बसलेले आम्ही. जेवण झाल्यानंतर आम्ही एक नंबर जेवण होता आमचं. टीम टेस्ट पण मस्त होती आणि मोस्ट रिकमेंडेड मी सांगेल तुम्हाला, हे करा ते या. म्हणजे जर मथुराला आले तर कृष्ण जन्मभूमी आहे ना, त्याच्यामध्येच आहे हा. आणि त्यांचं ट्रस्टीचंच आहे हा भोजनालय. आणि फक्त 100 रुपये घेतात ते. तर 100 रुपयामध्ये आपल्याला मस्त AC मध्ये बसायला भेटते. परत ॲम्बियन्स पण खूप छान आहे. टेस्ट एक नंबर. असं एक मुंबईकरांना आपल्याला स्पायसी खायची चव असते, सवय असते, पण इथे तसं पण मस्त होतं. असं वाटलं नाही की आम्ही बाहेर इथे खातोय बाहेर ठिकाणी. बट चांगलं होतं सगळं जेवायला वगैरे. आणि मस्त इथे जेवल्यावर असं गार्डन आहे बसायला. मी प्रिफर करेल इथे जर आले तुम्ही तर कृष्ण जन्मभूमीच्या जवळपासच कुठेतरी रूम घ्या. नाहीतर मी जिथे घेतलंय त्याचा कॉन्टॅक्ट आणि ॲड्रेस डिस्क्रिप्शनमध्ये टाकेल. सो ते पण रूमसुद्धा छान आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि जेवणासाठी तर हेच आम्ही आता प्रिफर केलं आहे का इथेच जितके दिवस आहेत तितके दिवस इथेच घेऊ. कारण बरं पडते 100 रुपीज पर पर्सनच्या हिशोबाने आणि ॲम्बियन्स पण चांगला भेटतो. आणि भोजनाला आहे. इथनं सरळ जातात कृष्ण जन्मभूमीकडे मंदिराकडे आणि इथनं हा एंट्रन्सचा गेट. म्हणजे जवळपासच आहे हा. आणि बाकीच्या मंदिरमध्ये तर इतकं डेंजर आहे ना, त्यांनी ट्रीट केला आम्हाला. म्हणजे एकदम त्यांची हॉस्पिटॅलिटी डेंजर होती.
म्हणजे ते लोक दर्शन घ्यायचं असेल तरी सेवा द्या, दान द्या, हे करा ते करा. ते लोक हे नाही करत ना, दान नाही करत, त्यांना खूप बेटर ट्रीट करतात. चला त्याला हार्टफूट असं वगैरे. तेच एक इथलं बरं नाही वाटलं, बाकी सगळं बेस्ट होतं. बोलता बोलता मी पोचला सुद्धा गेटवर आणि इथलं आमचं हॉटेल 100 मीटरवर आहे. 100 ते 200 मीटरवर तेवढंच. काय बोलता बोलता आम्ही पोचतील पण.